नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या प्रोमोमध्ये जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। अर्जुन आता त्या गाठोड्यामधलं सगळं सामान घेऊन आता प्रियाच्या खऱ्या आईबाबांच्या घरी पोहोचलेला आहे। आता तो तिथे गेल्यानंतर त्याला खूप मोठा धक्काच बसतो, कारण ती खूपच गरीब लोकांची तिथे झोपडी असते। आता ते माणूस एक बाहेर येतो तर तो टेलर असतो, म्हणजे सायलीचे जे वडील असतात ते टेलर असतात। त्यांना पाहून अर्जुनना मोठा धक्काच बसतो। तर आता तो त्यांना म्हणत असतो की मला ना माझ्या बायकोसाठी ड्रेस शिवायचा आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही शिवून देता का? तर आता तो माणूस म्हणतो की हो देईल ना शिवून, तुम्ही कापड आणले का मी माझ्यापासलं कापड वापरू? त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हे कापड आहे, तुम्ही याचा ड्रेस शिवा असं म्हणून आता तो त्यांना कापड देतो आणि त्याच्यामध्ये जो पॅटर्न असतो तो सुद्धा तो त्यांना सांगतो। तर तो म्हणतो की थांबा मी आलोच, जरा आतमध्ये जाऊन। तर आता तो माणूस आतमध्ये जातो। अर्जुनला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे इथे आणि आता तो थोडंसं आतमध्ये डोकावून पाहतो अर्जुन की नक्की काय दिसते का? तर समोरच आता इकडे त्याच्या मुलींचे फोटो लावलेले असतात। तर तिथे आता सायली म्हणजे प्रियाचा सुद्धा फोटो असतो, पण अर्जुनला वाटत आहे की ही सायलीचा आहे। आता खूप मोठा गैरसमज झालेला आहे, पण आता हळूहळू हा गैरसमज सुद्धा दूर होणार आहे। आता तो फोटो पाहून अर्जुनला मात्र खूप मोठा धक्काच बसलेला आहे की सायली खरंच यांचीच मुलगी आहे म्हणून, आणि आता अर्जुन खुश होणार आहे की त्याने शोधून काढलेला आहे म्हणून। तर दुसरीकडे आपण पाहतो की आता इकडे नागराज प्रियाला म्हणत असतो की तुला ना आजपर्यंत सगळ्यांनी सोनं नाणं ड्रेस खूप काही गिफ्ट दिलं असेल, पण मी तुला असं काही गिफ्ट देणार आहे ना जे तुला कधीच कोणीच दिलं नाहीये आणि कधी आयुष्यात कोणी दुसरं देऊ सुद्धा शकत नाहीये। असं मी तुला एक खूप छान असं गिफ्ट देणार आहे। आता नागराज असं बोलत असतो, त्यामुळे प्रियाला काहीच कळत नाही की नक्की हा मला काय गिफ्ट देणार आहे। ती थोडीशी आता घाबरलेली आहे, तिला काय करावं तेच कळत नाही। तर ती फक्त नागराजकडे आता रागाने बघत असते आणि त्याला म्हणते की काय काय देणार आहे तुम्ही मला गिफ्ट, लवकर सांगा। तर आता नागराज म्हणतो थांब थांब, अगं मी असं गिफ्ट देणार आहे जे ते बघून ना तुझ्या पायाखालची जमीनच सरकणार आहे। तुला एका माणसाची ओळख करून देणार आहे आणि ते पाहून तू कदाचित खुश होशील जास्त। तर आता तो जो तिच्या आईवडिलांचा फोटो असतो ना तो फोटो आता तिला दाखवतो आणि म्हणतो की हे आहे तुझे खरे आई बाबा। आता असं म्हटल्यानंतर आता प्रिया म्हणते की काय? आता प्रिया तो फोटो घेऊन आता बघत राहते आणि म्हणते की हे माझे आई बाबा आहे। त्यावेळेस आता नागराज म्हणतो की मी रविराज किल्लेदाराची मुलगी आहे असं म्हणून सगळीकडे मिरवत असते ना, तर हा घे, हा आहे तुझा खरा बाप। आता असं म्हटल्यानंतर प्रिया खूपच घाबरलेली आहे आणि आजचा हा जबरदस्त प्रोमो नक्कीच तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। येथेच थांबूया, धन्यवाद।